नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. मी नेहमी म्हणतो की आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. मी आज असं म्हणणार नाही, याचं कारण गेले 48 तास मुंबईवर जे काही बेतलेलं आहे ते भयंकर आहे, दुर्दैवी आहे आणि त्याच विषयाची चर्चा आपण पुन्हा पुन्हा करतो आहोत. माझा आजचा विषय आहे दहशतवादाशी संबंधित. दहशतवाद हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय का? मी हा प्रश्न अशासाठी विचारतोय की 1993 पासून आजपर्यंत म्हणजे या सगळ्या वर्षात मुंबईमध्ये 16 वेळा दहशतवादी हल्ले झाले. कधी सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले, ते 1993 साली वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते, शेअर मार्केटपासून इतर ठिकाणी झाले होते. त्यानंतर 2007 साली असेच पुन्हा सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले, ते रेल्वेमध्ये झाले, मध्ये कुठे बसमध्ये बॉम्ब फुटला, आणखीन कुठे बाजारामध्ये फुटला. असे 16 वेळा हे दहशतवाद्यांचे हल्ले झाले. पण 48 तासापूर्वी जो हल्ला घडलेला आहे तो या सगळ्या हल्ल्यांपेक्षा वेगळा आहे आणि काही जण असं मानतायत की हा दहशतवादी हल्ला नसून ही घुसखोरी आहे, ही इन्सर्जन्सी आहे. आज असं सिद्ध झालेलं आहे की यामध्ये पाकिस्तानचा हात आहे. म्हणजे भारत सरकारकडून अधिकृतपणे परराष्ट्र मंत्र्यांनी असं निवेदन दिलेलं आहे की पाकिस्तानचा हात आहे आणि पाकिस्तानची ISI ही संघटना या पाठी आहे. माझा आजचा प्रश्न आहे त्याबद्दलच. दहशतवाद हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय का? म्हणजे बैरूटमधल्या नागरिकांप्रमाणे आता मुंबईच्या नागरिकांनी हे गृहीत धरून चालायचं का की अशा घटना घडणारच आहेत आणि आपण त्याचा प्रतिकार करायला शिकायला पाहिजे का? हा प्रश्न मी विचारणार आहे. नेहमीप्रमाणे माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत संजय मंगला गोपाळ. हे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि लोकांमध्ये जाऊन त्यांनी अनेक चळवळी केल्या आहेत, आंदोलनं केली आहेत. माझ्या सोबत आमच्या लोअर परेल स्टुडिओमध्ये आहेत माजी IPS अधिकारी TK चौधरी आणि माझ्या सोबत आहेत निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार. निळू दामलेंची विशेष ओळख मी इथे सांगतो. त्यांनी बैरूतला भेट दिलेली आहे. बैरूतमध्ये काय सगळं होतं ते त्यांनी पाहिलेलं आहे. इस्रायल आणि या सगळ्या प्रश्नांचा आणि दहशतवादांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. माझ्यासोबत पुण्याहून आहेत निवृत्त कर्नल अनिल आठले. अनिल आठले यांच्यावर सुद्धा संरक्षण विषयक जे लिखाण आहे ते महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असतं आणि ते सुद्धा या पैलूवर वेगळा काहीतरी प्रकाश टाकतील असं मला वाटतंय. मी सुरुवात करतोय माझ्या स्टुडिओपासून संजय मंगला गोपाळ यांच्यापासून. मला सांगा, माझा जो प्रश्न आहे, दहशतवाद हा आपण गृहीत धरून आता चालायचं का? दहशतवाद हा मुंबईकर आणि एकूणच भारतातल्या लोकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झालाय का? खरं म्हणजे ही परिस्थिती आपल्या सर्वांनाच एक धक्कादायक अशा स्वरूपाची राहिलेली आहे. आपण अनेकदा वर्तमानपत्रामध्ये वाचतो की पोलिसांनी किंवा गुप्तहेर यंत्रणेने या RDXचा छडा लावला, हा कट उधळून लावला आणि ती बातमी आपण अतिशय कॅज्युअली घेतो. या 2 दिवसाच्या घटनांनंतर कळलं की ती यंत्रणा जेव्हा कोसळते आणि आपल्या गुप्तहेर खात्याला कळत नाही एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या किनाऱ्यावर लोक उतरतात आणि शहरात शिरतात, असं जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर खरोखर दहशतवाद आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. हे अगदी खरं आहे. सामान्य नागरिकांना ही एक कायमची भीती आपल्या डोक्यावर आहे. एक त्याच्याशी मुद्दा निगडीत आहे की अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया या मुंबईसारख्या शहरांमध्ये का होतात? ह्या सोप्या आहेत करणं. म्हणजे शहरीकरण आता वाढत जाणार असं जे म्हणतोय आपण त्याकडे येऊया, थोड्या वेळाने येऊया. पण मी जातोय कर्नल अनिल आठले यांच्याकडे. आठले साहेब, मला सांगा, समुद्रातून दहशतवादी आले, त्यांनी ताजमध्ये आणि ओबेरायमध्ये म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये मंत्रालयाच्या जवळ त्यांनी डेरा जमवला. इतका काळ म्हणजे 48 तास आता होतील 10 वाजता. 48 तास ही सगळी कारवाई चालली आहे. आपल्याला अजूनही माहित नाही त्यांच्याकडे किती ॲम्युनिशन आहे, दारुगोळा आहे, काय प्रकारची हत्यार आहे. लष्कराला, पोलिसांना, देशाच्या सगळ्या इंटेलिजन्सला अशा प्रकारे शह देऊन हे कसं काय हे करू शकतात आणि हे कसं घडू शकतं? याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे दहशतवादाचा जरी आपण मुकाबला गेली अनेक वर्ष करत आहोत तरी सुद्धा दहशतवादाबद्दल आपण ज्याला सिरियस म्हणतो तसे नाही आहोत. 2 दिवसानंतर तुम्हीच बघाल की मुंबईचे नागरिक आणि देशाचे नागरिक हे सगळं विसरून आपल्या दैनंदिन कामाला लागतील. काहीच दिवसापूर्वी दहशतवाद्यांची शस्त्र ठेवण्याकरता ज्याला 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे असा एक अभिनेता, नट, त्याला चक्क एका दिल्लीच्या लीडरशिप समित किंवा नेतृत्वचं जे समित होतं त्याच्यामध्ये नेतृत्वाबद्दल भाषण करायला तुम्ही बोलवलं. दहशतवादाशी मुकाबला करण्याबद्दल आपला देश खरोखर सिरियस आहे का याच्यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि आता सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.
खूप गंभीर मुद्दा कर्नल अनिल आठले यांनी मांडलेला आहे. टीके चौधरी, मला हेच तुम्हाला विचारायचं आहे, आपण गंभीर नाही आहोत का? आपण दहशतवाद खूप लाईटली घेतो आहोत का? कर्नल आठलेंचं म्हणणं बरोबर आहे. दहशतवाद आपण फार लाईटली कॅज्युअलपणे घेतो. गुप्तवार्ता विभाग आणि गुप्तवार्ता जशी मिळायला पाहिजे त्याबद्दल नागरिकही सहकार्य करत नाही आणि पोलिसांची यंत्रणा पण अपुरी पडते, तोकडी पडते. प्रत्येक अतिरेकी जो आहे, अतिरेकी कारवाया जे करतात ते कुठल्या तरी एका मोठ्या गव्हर्नमेंटच्या मदतीने, एका देशाच्या मदतीने, शत्रू राष्ट्राच्या मदतीने करत असतात. त्यांच्याकडेही मोठं पाठबळ असतं, आपल्याकडेही सरकारी पाठबळ आहे. पण अतिरेकी ज्याप्रमाणे कारवाया करतात आणि ज्याप्रमाणे त्यांचं मन एकाग्र करतात त्यांच्या उद्देशावर, त्याप्रमाणे आपल्या पोलीस खात्याचं किंवा इंटेलिजन्स खात्याचं मत आणि नागरिकांचं मत एकाग्र होत नाही. आज कोणत्याही प्रकारची गुप्त माहिती मिळवणे पोलिसांना पण फार कठीण झालेलं आहे. माहिती मिळणं दुरापास्त झालेलं आहे. काही वर्षापूर्वी या मुंबई शहरामध्ये पोलिसांचे खबरे असायचे, जीवावर उदार होऊन ते माहिती द्यायला आम्हाला यायचे. आज ते खबरे कुठे लोप पावलेले आहेत आणि आपण पैसे जरी देऊ केले तरी ते माहिती द्यायला तयार नाही. कारण नागरिकांना असं वाटतं कुणाच्या शेजारी जर कोणी संशयित माणूस राहायला आले असतील माणसं, तर त्यांनी खरं म्हणजे रिपोर्ट करायला पाहिजे. ते जर माणसं घराच्या बाहेर जात नसतील, घरातच काही ठाण मांडून बसले असतील, त्यांचे काय व्यवहार गुपचूप चालत असतील, तर शेजाऱ्यांना नक्कीच कळत असणार. किती मोठं शहर असलं तरी नक्कीच काही ना काही तिथे चाललेलं आहे असं कळतं. आपली सोसायटीची बिल्डिंग असो, नाल सोसायटीची बिल्डिंग असो. पण माहिती मिळणं फार दूर असतं, कारण लोकांना कुठल्याही भानगडीत पडायचं नसतं. आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे कायद्याच्या बाबतीमध्ये की ॲक्सिडेंटमध्ये मदत करायला गेलं त्या माणसालाच खूप त्रास होतो, किंवा कोणी माहिती पोलिसांना दिली तर त्यालाच उलट विचारणा होते. अशी एक प्रकारची धारणा नागरिकांची आहे. म्हणून कोणालाही त्रास घ्यायला आवडत नाही. आणि पोलिसांना पण आपल्याला माहिती आहे निखिल की आमच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये काम करायला लोक अनुत्सुक असतात. प्रत्येकाला मोठी चांगली एक्झिक्युटिव्ह पोस्ट पाहिजे असते आणि त्यावर काय तोडगा काढायचा हे शासनाने. चौधरी सर, मी येतो तुमच्याकडे. मी जातोय अनिल आठले यांच्याकडे. कर्नल साहेब, मला सांगा की हे टोटली इंटेलिजन्स फेल्युअर मानायचं का? म्हणजे लष्करालाही कळू शकत नाहीये इतकं आमचं लष्कर. हे आता आज परराष्ट्र मंत्री असं म्हणालेत की पाकिस्तानचा हात आहे. 48 तासात तुम्हाला कसं काय कळलं की पाकिस्तानचा हात आहे? हा आम्हाला सामान्य माणसांना पडणारा प्रश्न आहे, त्यावर जरा प्रकाश टाका. 2-3 गोष्टी आहेत. मी स्वतः 2 वर्षापूर्वी पाकिस्तानात गेलो होतो आणि आत्ता 1 महिन्याभरापूर्वी जवळजवळ 2 आठवडे काश्मीरमध्ये होतो. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की पाकिस्तानची एकंदर परिस्थिती आज इतकी अराजकाची आहे की जेव्हा आपण पाकिस्तानचा हात आहे असं म्हणतो तेव्हा पाकिस्तानी सरकार हे अभिप्रेत नाही. कारण जिथे अराजक आहे, जिथे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या अनेक भागावरती पाकिस्तानच्या स्वतःच्या सरकारचं हुकूम चालत नाही, अधिपत्य नाही. थोडक्यात म्हणजे थोडं खरं सांगायचं झालं तर पूर्ण पाकिस्तानचा बिहार बनलेला आहे असं म्हणायला पाहिजे. तर त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये असे हल्ले जे होतात किंवा होत राहतात त्याच्या मागे खरं सांगायचं झालं तर जनरल झियाउल हकच्या काळामध्ये जे एक इस्लामीकरण झालं संबंध पाकिस्तानी शिक्षण संस्थेचं, शिक्षण व्यवस्थेचं, त्याच्यातनं निर्माण झालेली ही जी पिढी आहे जी ज्यांच्यामध्ये भारत द्वेषाचं विष इतकं खोलवर भिनलेलं आहे की म्हणजे आता हा एक जो पकडला गेलेला माणूस आहे तो हैदराबादला मुक्तीचा गोष्टी करतोय. 47 मध्ये हैदराबाद विलीन झालं भारतात, त्याच्या विरुद्धात म्हणून तो इथे मुंबईमध्ये लोकांना मारतो आहे. हे म्हणजे माझ्या आता मुलं सुद्धा मोठी आहेत, त्यांना मी विचारलं की काय असं हैदराबादचं, तर ते विचारलं हैदराबादचं असं काही झालं होतं. त्या देशामध्ये घड्याळ 14 ऑगस्ट 1947 मध्ये थांबलेलं आहे. अगदी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की धर्मांधतेतून या सगळ्या गोष्टी येत आहेत. निळू दामले, मला तुम्हाला विचारायचं आहे की हे पाकिस्तानचा हात आहे, 48 तासात आपल्याला शोध लागलाय का? हे जुन्याप्रमाणे, जुन्या सगळ्या हल्ल्यांप्रमाणेच एक तर्क आहे असं तुम्हाला वाटतंय का? खरोखरच पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे? पाकिस्तानचा हात होता याच्याबद्दलचे पुरावे आपल्याकडे पहिल्यापासून आहेत. म्हणजे गेले 5-7 वर्षे पुरावे आहेत.
आणि ह्या पुराव्यांच्या आधारेच बुशनी सुद्धा असा आरोप केलेला होता की ह्या आतंकवाद जो आहे, दहशतवाद याची सूत्र पाकिस्तानात आहेत म्हणून. हे पुरावे आपल्याकडे आहेत. प्रश्न पुरावे असण्याचा नाही आहे. हे पुरावे आपल्या हातात असताना आपण त्याच्यावर कोणती कारवाई केली आजपर्यंत? आपण किती कणखरपणे जिथे हे सगळं होतं तिथे हात घालायचा प्रयत्न केला किंवा ते रोखायचा प्रयत्न केला? दिसतंय ते असं की ही ताकदच आपल्याकडे नाही. एक. आणि दुसरं, चौधरी किंवा आठले जे म्हणतायत की आपल्याला या सगळ्याची माहिती पाहिजे, मला असं वाटतं की आपली पोलीस यंत्रणा सुद्धा आणि शक्यता अशी की आर्मीची यंत्रणा सुद्धा ही सगळी माहिती पुरवायला अपुरी आहे आणि त्यांना या बाबतीतले लागणारे अधिकार म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी मिळालेल्या नाहीत. याचं कारण लक्षात घ्या, हा सगळा जो कट झाला मुंबईत रचलेला कट नाही. ही माणसं मुंबईत बाहेरून आलेली होती. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हा समजा अल-कायदाच्या लोकांनी कुठेतरी ठरवलं असेल तरी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कुठेतरी हा कट रचलेला असतो. यांचं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण कुठेतरी अफगाण पाकिस्तानच्या बॉर्डरवर होतं. नंतर त्यांना पाठवतात मुंबईमध्ये शिकून ते पुन्हा परत जातात. त्यांना गोळा करणारा माणूस कुठेतरी बांगलादेशमध्ये असतो. असं चारी बाजूला हे सगळं पसरलेलं असतं. आणि ही सगळी कारवाई केल्यानंतर जिथे कारवाई होते त्या गावातून ते सगळं पळून जातात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा माग काढणं यासाठी तुमचे हात खूप दूरवर पोचलेले असायला पाहिजेत. याचं प्रशिक्षण असलेली माणसं असायला पाहिजेत. मला वाटतं आपल्याकडे हे नाहीये. आपल्याकडे काही नाहीये. दामले, याच मुद्द्यावर मी चर्चा चालू ठेवणार आहे पुढच्या सेगमेंटमध्ये.